बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत जे खूप मोजक्याच चित्रपटांमध्ये दिसले, मात्र त्याच चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाचं कौशल्य प्रेक्षकांसमोर मांडलं। यातलाच एक कलाकार म्हणजे अभिनेता अक्षय खन्ना। हलचल, रेस, ताल, इत्तेफाक, दृश्यम 2 यासारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं। आता हाच अक्षय आगामी छावा या चित्रपटातून अत्यंत वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। यामध्ये तो औरंगजेबाची भूमिका साकारतोय। लाईमलाईट पासून दूर असलेल्या अक्षयला त्याचं खाजगीपण जपायला खूप आवडतं। तो लवकरच वयाची 50शी गाठणार आहे, मात्र अद्यापही त्याने लग्न केलेलं नाही। यामागचं कारण त्याने स्वतः एका मुलाखतीत सांगितलंय। दिलेल्या मुलाखतीत अक्षय लग्नाबद्दल म्हणालाय की मी स्वतःला विवाहित दृष्टिकोनातून कधीच पाहू शकत नाही। सोप्या भाषेत बोलायचं झाल्यास मी मॅरेज मटेरियल नाही, मी त्यासाठी बनलोच नाही। लग्न ही एक अशी कमिटमेंट असते ज्यामुळे तुमच्या रोजच्या आयुष्यात बरेच बदल होतात। लग्नामुळे बरंच काही बदलतं। मला माझं आयुष्य माझ्याच नियंत्रणात असलेलं आवडतं। जेव्हा तुम्ही तुमचं आयुष्य दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करता तेव्हा स्वतःच्या आयुष्यावर तुमचं संपूर्ण नियंत्रण राहत नाही। तुम्हाला बऱ्याच गोष्टींमध्ये तडजोड करावी लागते। इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी लग्न न करता मुलांना दत्तक घेतले किंवा सरोगसीद्वारे पालक बनलेत। यासह अक्षयला पुढे या मुलाखतीत भविष्यात तरी असा काही विचार आहे का असा प्रश्न विचारला असता यावर त्याने उत्तर दिलं की मी त्या आयुष्यासाठी तयार नाही। मला माझं आयुष्य कोणासोबत शेअर करायचं नाही, मग ते लग्न असो किंवा मुलबाळ असो। त्यांच्यामुळेही तुमच्या आयुष्यात बरेच बदल होतात। आयुष्यात आलेल्या नव्या व्यक्तीमुळे जे बदल होतात ते मला नकोयत। मला जे हवंय ते त्यातून मिळणार नाही, असं स्पष्टीकरण या मुलाखतीत अक्षयने दिलंय। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। यासाठी लोकशाही फ्रेंडलीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।